रामकृष्ण हरे. काल होलिका दहन झालं, हुताशनी म्हणजे होलिकेचं दहन. आणि आज आहे धुलवड, त्यालाच धुरडी म्हणतात. आज काल जी होलिका दहन झालं तर तिची जी धूल आहे, रक्षा झाली, राग झाली त्याची. तर मग आज ती रक्षा असे फिरतात, त्या रक्षाभोवताली पाणी ओततात आणि असलेली रक्षा वेधून टाकतात. आणि ते पाणी पडून ती राखेचा जो चिखल झालेला असतो ना, तो चिखल मग एकामेकाच्या अंगावर उडवायचा, त्याला धुरवड असं म्हणतात. फार फार पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची आहे. आम्ही लहान लहान असताना मग तो पाणी ओतायचा, असा प्रदक्षिणा घालायच्या धुरवडीच्या दिवशी. मग तो जो चिखल व्हायचा, मग ते चिखलच खेळायचा, त्याला धुरवड म्हणायचं. मग चिखल उडवायचा अंगावर, सगळं हे करायचं. रंग हा प्रकार त्यावेळी फारसा नव्हता, अगदी नगण्य कुठं असेल माहिती नाही, पण त्यावेळी अजिबात नव्हता, आमच्या दृष्टोत्पत्तीच नाही आहे. तर ती जी धुरवड आहे, आज तिला वेगळं थोडंसं रंग आलेला आहे. एवढाच म्हणजे बदल झालेला आहे की आज रंगपंचमी म्हणून याचा शब्द प्रयोग करून सगळा रंग जिकडे तिकडे उधळतात आणि सगळं रंगी बेरंगी करून टाकतात, सगळं मस्त रंग खेळतात. तेव्हा मुळात रंग खेळणं आणि रंगाशी इतकं नातं माणसाचं का असावं, तर त्याच्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. धुलवड म्हणजे धुलिवंदनम. तर मुळात असं आहे, देव रंगारी रंगारी, मुळात देवच रंगारी आहे. त्रिगुणाचा रंग भरी, त्रिगुणाचा रंग भरलेला आहे. हे सगळं जगत जे आहे ना, हे त्रिगुणाने रंगित आहे. रज, तम आणि सत्व हे त्रिगुणाने सगळं जग रंगलेलं आहे. मग रजगुणातले अनेक रंग आहेत, तमोगुणातले अनेक रंग आहेत, रज, तम आणि सत्वगुणातले अनेक रंग आहेत. तर सत्वगुणातले काय काय रंग आहेत तेवढेच आज आपण थोडेसे बघणार आहोत. तर हा जो रंग आहे, तर तो आहे पांडुरंग, तो आहे श्रीरंग. आणि हे सगळे रंग जे आहेत रंगातले, तर हे सगळे रंग एकत्र आणल्यानंतर जो होतो रंग, तो आहे कीर्तन रंग. आणि त्या कीर्तन रंगामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग तो सुद्धा रंगतो, तो सुद्धा नाचतो. आणि सगळा रंग एक झाल्यावर काय होतं त्याविषयी आजचा अभंग ऐका. अवघा रंग एक झाला, सगळा अवघा रंग एक झाला. रंगे रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. एक सगळे रंग एकत्र झाल्यानंतर त्या रंगाचा जो रंग असतो ना, तर तो काय आवरच रंग असतो. आणि पुढे म्हणतात रंगे रंगला श्रीरंग, श्रीरंग त्या रंगात रंगलेला आहे. तो कुठे कुठे रंगला, तो नामदेवाच्या कीर्तनात रंगला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. इथे नामदेवाच्या रंगात रंगला. आणखीन कुठे कुठे देव रंगला, अनेक ठिकाणी रंगला. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आबेर गोलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथांच्या घरी त्या रंगात रंग नाचला. वाळवंटामध्ये नामदेवाच्या कीर्तनाच्या रंगात रंग नाचला. कोण? श्रीरंग, पांडुरंग. अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. काय तो रंग, मुळातला जो रंग आहे आत्मस्वरूपाचा, त्याला अंतरंग म्हणतो आपण. अंतरंगातला एक रंग आहे आणि बाहेरचे तर अनंत रंग आहेत. ते काही फिक्के आहेत, कधी कातडे खराब करणारे आहेत, काय आहेत. पण अंतरीचा जो रंग आहे,
की जो कीर्तन रंग आहे, ज्ञान रंग आहे, भक्ती रंग आहे, असे जे रंग आहेत तर ते दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, मी तो पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. पंढरीचा राया पांडुरंग, त्याला पाहिल्यावर काय झालं? मी तू पण गेले वाया, मी तू पण गेलं, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, असं ज्ञानोबा म्हणतात. मी तो पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला. पुढे म्हणतात, नाही भेदाचे ते काम, भेदाचं कामच नाही ते, पळवणे गेले क्रोध काम, षडविकार तर पळूनच गेले. अवघा रंग एक झाला, अवघे सगळे रंग श्रीरंगाच्या रंगात एक झाल्यावर काय काय होतं ते परिणाम सांगितला. भेदाभेद जातो, कामक्रोध जातात. देही असोनी तो विदेही, सदा समाधिस्थ पाहे, अवघा रंग एक झाला. देही असूनही तो विदेह होतो माणूस, सदा समाधिस्थ पाही. पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याचे महारी, अवघा रंग एक झाला. तिथे पाहताही संपतो, पाहणेपणही संपतं, त्रिपुटी नाहीशी होते. आणि जो रंग एक रंगात जातो ना मनुष्य, तो स्वरंग आत्मरंगात जातो. हा खरा आजचा रंग आहे, त्याला म्हणतात अंतरंग. आणि बहिरंग तर आज आपण पाहतोयच आहेत, सगळ्यांचे चेहरे, त्यांचे ते सगळे स्वरूप रंगात रंगून गेलेले आहेत. अनेक रंगाबद्दल अनेक अभंग आहेत. रंगे रंगे रे श्री रंगे, तुकोबारायांचा अभंग. काय भुलला से पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, नव्हे तुझा परिवार, वगैरे मोठा अभंग आहे तो. तेव्हा हा जो रंग आहे, तर हा रंग अंतरंग आणि बहिरंग या दोन्ही रंगामध्ये माणसाला रंगतात. आणि माणसाला रंगात रंगायचं फार आवडतं. तेव्हा रंगायचंच असेल तर श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. तो रंग कधीही फिका होणारा नाही. जन्मभर आम्ही त्या रंगात रंगून राहिलो. कीर्तनाचा रंग असा जो रंग आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, भक्ती रंग आहे, ज्ञान रंग आहे, आणि त्याच्यामध्ये श्रीरंगालासुद्धा आनंद आहे, असा रंग आहे. तो आत्मसात करा आणि त्या रंगात जास्तीत जास्त रमा. बाकीच्या रंगात निषेध नाही आहे, पण बाकीच्या रंगापेक्षा अंतरंगात तिकडेच डोकावून पहा. त्यासाठी हा प्रपंच आहे, त्यासाठी हे अभंग विवरण आहे, त्यासाठी अर्थाकडे आपल्याला नेणार आहोत आपण. आणि काहीतरी आतलंसुद्धा सांगितलं पाहिजे ना, बाहेरचं सांगण्याची गरज नाही, ते दृश्य स्वरूपात सगळ्यांना दिसतं आहे. तेव्हा अशा प्रकारचा आजचा हा रंग, रंगातला रंग, या धुलवडच्या निमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण मनापासून सर्व व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता, आणि सभासद वाढत्या क्रमाने जात आहेत. आपला 16,000च्या पुढे आकडा आपण ओलांडून पुढे चाललेलो आहोत. याचा अर्थ असा होतो की आपणाला हे अध्यात्म, हे रंग आवडतात. कारण साहित्याचे सगळे रंग आपण व्हिडिओच्याद्वारे मांडतो आहोत. मग ते कला असेल, साहित्य असेल, संगीत असेल, सुविचार असतील, विनोद असतील, तुमचे न्याय असतील, म्हणजे अध्यात्म वाक्य देवेद उपनिषदापासून तर आत्तापर्यंत संतांच्या वाङ्मयापर्यंत सगळे साहित्य, नवरसाचे साहित्य, सगळं माप, सगळं ताट तुमच्या पुढे नवरसाचं वाढल्या जात आहे. तेव्हा ऐकत राहा, आनंद घ्या, आनंद द्या, आनंद वाढवा आणि या रंगात रंगून जा, असा एक शुभ संदेश आजच्या या धुलवडच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.